आता बघा आपण पुढच्या पार्टमध्ये आहोत म्युझियमच्या. आता त्याच्यात एक मंदिर दिसतंय, मी तर काही बघितलं नाही, पण बहिणीला विचारलं कसलं आहे तर ती म्हटली विठ्ठल माऊलीचं. ठीक आहे, तर इथे हे स्कॅन करायला दिलेलं आहे आणि ओके, विठू माऊलीचं मंदिर आहे हे. आणि इथे लॉक केलेलं आहे, त्यामुळे मी आत नाही जाऊ शकत, पण आपण सगळेजण मिळून इथूनच दर्शन घेऊया. ठीक आहे, बघा आता पुढे काय, मी चालूच ठेवते व्हिडिओ. पुढे आता इथे कोणतीही माहिती लिहिलेली नाही आहे, पण इथे पण हेच आहे, जेलच आहे. बघा, बापरे, ठीक आहे. मला एक विचित्र आवाज आला, मीच घाबरले. ठीक आहे, अशी ही माहिती आहे. आता मी पुढच्या याच्यात जाते. हे बघा, तुम्हाला दिसतंय असे ते एका पाठोपाठ एक असे गोष्टी आहेत. आता इथे काय आहे, अच्छा स्ट्रगल. तर बघते मी आज जाऊन काय आहे. आणि इथे याचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. ठीक आहे, चला बघू आपण काय आहे आता. ओके, इथे शांतता ठेवायला सांगितली आहे म्हणून मी बडबड नाही करत, तुम्हाला फक्त दाखवते. Pode, André.
आले मी बाहेर आणि गोव्यामध्ये मी जे काही बघितलं ना त्याच्यातला हा तर माझा सगळ्यात फेवरेट स्पॉट आहे. सगळ्यात इतकी सुंदर माहिती तुम्ही मला सांगा. 25 रुपये तिकीट ठेवले त्यांनी. 25 रुपये फक्त. 25 नाही सॉरी 25 रुपये तिकडचं होतं. याचं किती होतं 100 रुपये आपल्यासाठी. 100च ना नाही 100 रुपये सिनियर सिटीजनसाठी. आपल्यासाठी 200 रुपये तिकीट आहे. 200 रुपयात किती सुंदर माहिती मिळते. माहिती तुम्ही बघू म्हणजे किती बघून किती नाही असं होईल तुम्हाला. फार सुंदर माहिती दिली. आपल्याकडे वेळेचं म्हणजे वेळेची मर्यादा असते त्यामुळे आपण जास्त काही तिथे मी सर्च करू शकत नाही. आता तुम्हाला मी डायरेक्ट दाखवत चाललेली आहे. ठीक आहे. हे कलर कोडिंग पण बघून घ्यायचं. आपल्याला परीक्षेला विचारतात आणि मग आपल्याला आठवत नाही पिवळा रंग कशासाठी, लाल रंग कशासाठी, निळा रंग कशासाठी. ठीक आहे. आणि माझी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल हे व्हिडिओ तर तुम्ही बघाच बघा जे मी म्युझियमचे टाकले ना. आता जिथे आज जाऊ देत आहे तिथे मी जातीच आहे. जिथे बंद म्हणताय तिथे नाहीच जाऊ शकत. आता काय लिहिलं इथे द पीपल. आता इथे क्लोज म्हटलं आहे नाही बंदच आहे. इथलं पण बघा QR कोड स्कॅन केला आहे मी. इथे ओपन आहे. मी बघते काय आहे ते. इथे नाही दिलं आहे स्कॅनर. ओके बघून घेऊ आपण. अय्यो फेनी कसं बनवतात ते दिलंय बघा. इथे बघा माहिती दिली आहे. मस्त आहे ना. मला तर फार आवडलंय. हे असं पुस्तक बनवलंय त्यांनी. सगळ्या साईडने दिसतंय बघा. इकडून असं दिसतं त्रिकोण आहे हा आणि समोरून गेलं की मग समोरून दिसतं. आता आपण तेच राईट साईडने जाऊ ना तर तिकडून पण दिसेल. मस्त. आता बघा इथे लिहिलंय गोवा के संगीत. इथे ही माहिती दिली आहे. बघा इथे पण तसंच आहे बघा. आता इथून आपण बघितलं ना इथूनही दिसतं. आता मी साईडला होते हे बघा इथून पण दिसेल. ते बघा इथून पण. आता मी तुम्हाला म्हटलं तिथे पहिली होती. इथे खेळतायत बघा तुम्ही बघून घ्या. ते बघा पझल्स. आता बघा इथे काय माहिती. गोवा को पूरे इतिहास में जिन अनेक नामों से जाना जाता है उनमें से कुछ. ठीक आहे. एकदा बघून तर घ्या. आपल्याला विचारलं राज्यसेवेला किंवा कुठे तर आपल्याला माहिती पाहिजे. इथे पेनीचं दिलंय बघा. महान मारियो मिरांडा के नजरिए से गोवा. हे बघा चितारी कला. आता हे बघा चितारी कला इथे आहे. आता आपल्याला राज्यसेवेला आर्ट अँड कल्चर पण आहे बरोबर. UPSCला आहे तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. बघा चिकल कालो इथे आहे. चिकल कालो हे जर बघितलं असेल आणि आला प्रश्न तर आपल्याला सुटायला पाहिजे.
हाँ मैं देखती हूँ। हाँ मी बघितलं, तुम्हाला पण दाखवते, दिसतंय का बघा, 1 मिनिट, दिसतंय का तुम्हाला? ठीक आहे, थँक्यू। बघा इथे काय आहे, लोग और संस्कृती। आता बघा गोयंकर, ठीक आहे। इथून आता आपण बाहेर पडलेलो आहोत आणि मला कॉल पण येतोय आणि मला बोलवताय। ठीक आहे, मी निघते। आणि इथे सुदैवाने लॉक आहे, आणि पण इथे पुतळा आहे, कोणाचा आहे? ठीक आहे, पुतळा आहे, आपण त्यांना नमन करू। आणि इथे स्क्रीन QR कोड स्कॅन करा।